नमस्कार, मी हुमरे बापूसाहेब. आपलं दैनिक संघर्ष योद्धा लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण गेवरा तालुक्यातील दैठण या फाट्यावर आहोत. या फाट्यावर येण्याचं कारण असं आहे की या ठिकाणी प्रतिवर्षीप्रमाणे आषाढी एकादशी निमित्त जामकर बंधूच्या वतीने वारकरी संप्रदायासाठी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन करण्यात येत आहे. आणि प्रत्येक वर्षी यशराज भैया पंडित या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहतात. याही वर्षी त्यांनी या महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे आणि या ठिकाणी ते स्वतः उपस्थित आहेत. भैया, काय सांगा, जामकर बंधूचं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या महाप्रसादाचं आयोजन केले वारकऱ्यांसाठी, काय सांगता येईल याविषयी आपण? आषाढी एकादशीचं औचित्य साधून जामकर परिवारातर्फे दैठण फाट्यावर वारकरी संप्रदायातल्या प्रत्येक लोकांना व प्रत्येक वारकऱ्यांना तुळजाई हॉटेलतर्फे या दिवशी चांगल्या पद्धतीने फराळाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. आणि या कार्यक्रमाला दरवर्षी याही वर्षी चांगली भर पडलेली आहे. आणि या वारकरी संप्रदायात जी आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे त्याला एक चांगलं भर व त्याला एक चांगलं कौशल्य देण्याचं काम हे जामकर बंधू करत आहेत. आता महाराज तर आपणचे जुने सहकारी आहेत आणि सोमेश्वर भैया पण माझे जवळचे मित्र आहेत. आम्ही सर्वजण एकच गावाचे आहोत आणि आम्ही सर्वजण एक चांगला उद्देश करून एक चांगला निरोप या महाराष्ट्राच्या जनतेला आपण देऊ अशी मी विनंती करतो. आणि बदामराव बाबा पंडित यांच्या कुटुंबियातर्फे त्यांनी मला एक प्रतिनिधी म्हणून इथं बोलवलं, त्याबद्दलही मी तुमच्या दोघांचाही आभार मानतो आणि इथंच मी माझे 2 शब्द संपवतो. ओके, धन्यवाद भाई. ओबीसीचे नेते गजाननजी काळे या ठिकाणी या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. नेते, काय सांगाल, दरवर्षी जामकर बंधू मोठ्या उत्साहामध्ये भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन करतात, याविषयी आपलं काय मत आहे? प्रथम मी आज आषाढी एकादशीच्या पूर्ण भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा देतो. आज प्रतिवर्षाप्रमाणे 5 ते 6 वर्षापासून मी पाहतोय माझे मित्र सोमेश्वर जामकर व रामेश्वर जामकर हॉटेल तुळजाईच्या माध्यमातून त्यांनी व्यवसाय सुरुवात केली. आणि आज आपल्या महाराष्ट्रातील पांडुरंगाच्या भक्ताला कुठंतरी एक महाप्रसादाला लाभ म्हणून आज आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे मोठी एक आषाढी एकादश असती आणि त्या एकादशीचा काहीतरी आपल्या भाविक भक्तांना एक खिचडीप्रमाणे म्हणजे शाबू खिचडीचा महाप्रसादाचं वाटप आज या बंधूच्या माध्यमातून होतं आहे. आज सांगायचं म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या सर्व वाटसरूंना या प्रसादाचा लाभ होतो आहे. कारण एक 5-6 वर्षापासून मी पाहतो आहे त्यांची एक काहीतरी करण्याची उमेद आहे आणि आज ते अखंडपणे त्यांची सेवा चालू आहे. मी या जामकर बंधूंना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. कारण आज चांगल्या कार्यात कुणीच पुढे येत नाही, ती दखल कुणीसुद्धा घेत नाही. पण ह्या बंधूंनी कुणी न सांगता हा उपक्रम हाती घेतलेला आहे, तो अखंडपणे चालू ठेवलेला आहे. मी पांडुरंगाचार्यांनी अशी प्रार्थना करतो की हा उपक्रम त्यांच्या हातून आयुष्यभर खंडित न होता तो कायमस्वरूपी चालू राहावा, एवढ्याच त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जामकर बंधूचा जो उपक्रम चालू आहे फराळांचा, तो प्रतिवर्षाप्रमाणे आहे आणि एकदम सद्भावनेतून आणि येणाऱ्या पूर्ण वाटसरूला परिसरामध्ये पूर्ण नागरिकांना हे त्यांचं दरवर्षीची छान परंपरा आहे. अशीच सेवा त्यांची इथून पुढं पण घडो, एवढीच मी पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद सर. या ठिकाणी जामकर बंधू आहेत आणि प्रत्येक वर्षी या ठिकाणी आषाढी एकादशीनिमित्त मोठ्या प्रमाणामध्ये वारकऱ्यांसाठी महाप्रसाद आयोजन करतात. तुम्हाला ही संकल्पना का सुचली बरं महाप्रसादाचं आयोजन करण्याची? आमच्या आईवडिलापासून, आमच्या आईवडील हे अगोदरपासून विठ्ठलाचे भक्त आहेत, देवीचे विठ्ठलाचे. त्यांचा सतत चालू राहायचं काही ना काही. आषाढी एकादशीचा द्वादश राहायची, अशा अगोदरपासून काही ना काही फळवाटप किंवा द्वादशीचा कार्यक्रम आम्ही गावात ठेवायचो. तेव्हापासून त्यांच्यापासून प्रेरणा भेटली. किती वर्ष झाले ह्या सेवेला? आता आमच्या सेवेला झाली 7-8 वर्ष झालीत आणि आई वडील तर खूप दिवसापासून करतात गावामध्ये. आणि पुढं किती वर्षापर्यंत असं चालू ठेवण्याचा आपला प्लॅन चालू राहील? बरं. किती लोक लाभ घेतात त्याचा? एक तर 800-900 लोक लाभ घेतात. म्हणजे दिवसभर सुरू असतं समजा? दिवसभर चालू असतं. काय सांगताल भाविक भक्तांना, काय आव्हान करताल? भाविक भक्तांना काय, सध्या आपला मराठवाडा खूप संकटात आहे. पाऊस नाही,
खरीपाला रबी आपली खरी झालेली आहे आणि विठ्ठला चरणी साकडं घालतो की आमचा मराठवाडा सुजलाम सुफलाम व्हावा ही विठ्ठला चरणी साकडं घालतो. चांगलं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आज फराळीचा आषाढी एकादशी निमित्त कार्यक्रम ठेवला आहे. दरवर्षी देखील भैया देखील या ठिकाणी येत आहे आणि पंचक्रोशीतील जे सर्व गावकरी विठ्ठल भक्त प्रसादाचा लाभ घेण्यासाठी येत आहे. तर छान वाटतं आणि इथून पुढे देखील जामकर परिवाराच्या वतीनं असाच कार्यक्रम सदैव चालू राहील. धन्यवाद सर. महायोगपीठे तटे भीमरत्या वरम पुंडरीकाय धातू मुनिदे समागत्य तिष्ठन्तम आनंदकंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. या पांडुरंगाच्या आषाढी एकादशीच्या निमित्तानं दरवर्षी जामकर बंधू या आपल्या कोल्हेर अंतर्गत दैठण फाटा या ठिकाणी प्रसादाचं फराळाचं उपासाचं नियोजन करतात चांगल्या पद्धतीनं आणि येथील ग्रामस्थ तरुण मंडळी चांगल्या प्रकारे सहकार्य करतात, मदत करतात आणि जामकर बंधूंना दरवर्षी असंच कार्य करत राहो अशी मी एक विनंती करतो. धन्यवाद सर. घेतो मी नंतर बाईट घेऊन बायाची बाईट घेतो नंतर. नंतर घेऊन घेतो मी नंतर आहे ना थोडं थांबणारच नंतर घेतो ना. त्यानंतर आपण सांगितलं होतं जवळ कसलं आणि जीवन ते यावर झालं तेव्हा बरं असतं. मला फोन करा मग. हॅलो प्लॉट बघून नाही नमस्कार. सगळे आले पाहिजे. येस 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 आले पाहिजे. नमस्कार.